हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी सजना अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगातील समर्पक सोपी आणि सरळ भूमिका अशी आहे. महाराज सांगतात तेव्हा मी जन्माला येऊ, पण आम्ही जन्माला येण्याचं आमचं प्रयोजन असं आहे की ज्यासाठी आम्ही जन्माला येऊ तुझी चरण सेवा साधावा, तुझ्या चरणांची सेवा साध्य करण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. पण आम्ही जन्माला येत असताना आमच्या जन्माचं प्रयोजन असं आहे की हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गादीन लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन असेल, संतांचं पूजन असेल आणि महाद्वारात लोटांगण असेल, यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही जन्माला येऊ. विठ्ठल असा असणारा भगवान परमात्मा आपल्या समोर आलेला आहे. या ठिकाणी हनुमंतरायांचं या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि हनुमंतराय म्हणजे असं दैवत आहे खऱ्या अर्थानं आजही ते यत्र यत्र कथालोके तत्र तत्र गतिरमस्ते व श्रवणार्थ सदैव. ज्या ज्या वेळेस प्रभू तुमची कथा असेल त्या त्यावेळेस माझी उपस्थिती तिथं असू द्या. मग आज या ठिकाणी कीर्तन कथा असतील तिथं हनुमंतराय कोण्यातरी कोपऱ्यात बसलेले असतात, कदाचित ते समोर बसलेले असतात. तुम्ही म्हणणार दिसणार कसे, ते आम्हाला दिसणारच नाही, तेवढं आमचं पुण्य थोडीच आहे ते आम्हाला हनुमंतराय दिसतील. लक्षात नाही का? म्हणजे असं असणारं खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचं वर्णन फार मोठं आहे, फार मोठे. ज्याने सीता शोध केली, राम सीता मिटवली. खऱ्या अर्थानं रामायणातला हिरो म्हणजे मारुतीराय. लक्षात रामायणातले हिरो मारुतीराय म्हणजे मारुतीरायांना वगळता रामायणच नाही. मला काय सांगायचं लक्षात नाही का? खऱ्या अर्थानं तरी छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे या दोन विषयी या ठिकाणी या विषयात खऱ्या अर्थानं जरी माझं प्रावीण्य असलं तरी अभंगाचं घेतलेलं चिंतन या ठिकाणी झालंच पाहिजे. आणि त्यानंतर जाता जाता छत्रपती शिवाजीराजे असतील किंवा आज दादांचं म्हणणं आहे की महाराज थोडं जाता जाता तानाजी मालुसरे सांगा. त्या मातीतलाच आहे मी, सिंहगडच्या पायथ्याचा आहे. छत्रपती शिवाजीराजांचा वाडा आणि आमचं घर लागूनच आहे. आमच्या 7 पिढ्या म्हणजे कितीतरी पिढ्या इथल्याच आहेत. आम्ही जातीने काय माहिती नाही, पण आम्ही महाराष्ट्रातल्या मातीचे. ही बऱ्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं जाती धर्माचा अपप्रचार केला जातो. कारण की काही ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता तुमच्या कमिटीतला एक जरी मेंबर आडवाला असताना तरी माझं कीर्तन नसतं झालं. एक जरी म्हटलं असताना मुसलमानाला कीर्तन का द्यायचं तरी माझं कीर्तन झालं नसतं. पण खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. काय होतं, कृष्ण महाराज बऱ्याच ठिकाणी गेलं बरं का, मोरे महाराज बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर प्रश्न उपस्थित करतात की म्हणतात तो आपल्या जातीचा नाही. नाही लक्षात आलं तुम्हाला जड जाती का सगळं, तो आपल्या जातीचा नाही. मला सांगा, मी इकडे आमच्या आईंना विचारलं जर माझं रक्त लाल आहे आणि तुमचंही रक्त लाल आहे
जर मला जखम झाली तर रक्त कोणतं येईल महाराज? लाल रंगाचं येईल. आणि तुम्हाला जखम झाली तरी रक्त लाल रंगाचं येईल. मग या जगाच्या पाठीवर एकच जात आम्हाला वाटते आणि ती माणुसकीची आहे, ही सगळ्यात श्रेष्ठ. म्हणजे सगळं झालं, रावण मारला, सगळं झालं. आणि मग त्यानंतर ज्या वेळेस सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे अधिकार परत सगळ्यांना सगळ्या गोष्टी घेऊन टाकल्या. पण काय झालं पहा तुम्ही, एखाद्या मंदिराचं काम चाललं ना, मंदिराचं काम होतपर्यंत त्याला पाणी मारायला आहे, जो तर्ट ठेवायला आहे, जो सगळं करायला आहे, उद्घाटनाच्या वेळेस तो माईकच्या समोर कधीच नसतो. लक्ष देऊ नाही का? माईकच्या समोर बाकीची उद्घाटनाच्या वेळेस. तसं झालं कुणाविषयी? हनुमंतरायांविषयी. हनुमंतरायांनी सगळं मोठं कार्य केलं. ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली. आणि खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याला कारणीभूतच मारुती आहे, ऐसा प्रतापी घन. आणि म्हणून याचं असणारं हनुमंतरायांचं वर्णन आहे. आणि त्या हनुमंतरायांनी सर्व केलं आणि सीतामा नाराज झाली. सीतामा म्हणते, प्रभू सगळ्यांना सगळं दिलं, विभीषणाला दिली लंका, हनुमानजीला तुम्ही तेल दिलं, असं थोडीच असतं म्हणले. आणि मग मारुती रायांकडे पाहिलं आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात, आता काय देऊ नसतं काय देऊ? आम्ही सगळं संपलं, सगळ्यांना सगळं दिलं. आणि मग मा सीताला अंतःकरणातून प्रेम टाकून आलं. प्रभू तुमचा सगळ्यात निकटचा आणि कंठस्थ म्हणजे भक्त म्हणजे मारुती राय. आणि तुम्ही मारुती रायला, आणि खरं सांगू का सीता, मारुती रायला अपेक्षा नाहीये माझ्याकडून, नाही अपेक्षा. मारुतीरायांना विचार त्यांच्या सेवेचा भाव काय? तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी का, मी तू पण जाऊ दे. प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायांनी केलेलं वर्णन आहे. लक्षात नाही का? हा जीर्णोद्धाराचा आणि खऱ्या अर्थानं हा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने मारुतीरायांवर थोडंसं बोलतोय. आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी मा सीतेला राहलं नाही. मग खऱ्या अर्थाने एक एक मणी आई पृथ्वीमोलाचा होता गळ्यात. त्या पृथ्वीमोलाचा हार सीतामाईंनी मारुतीरायांच्या गळ्यात दिला. आणि मारुतीरायांना सांगितलं, मारुतीराय प्रभू रामचंद्रांकडून चुकला असेल, पण ही तुम्हाला भेट म्हणून दिली. पटकन गेले मारुतीराय, धाराव गेले. एक एक मणी फोडून बघायचे, परत खाली टाकायचे, एक एक मणी फोडायचे, खाली टाकायचे. मला काय सांगायचे? सीतामा म्हणते, नेमकं काय बघतात येत हनुमंतराय तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? अहो एक एक मणी पृथ्वी मोलाचा आहे. हनुमंतराय सांगतात, खरं सांगू का मा, हा मणी पृथ्वी मोलाचा असेल, पण ज्या मण्यात राम नाही तो मणी आमच्या कामाचा नाही. ज्या देहात राम नाही, ज्या मुखात नाम नाही, ते नाम आणि ते राम खऱ्या अर्थानं जोपर्यंत या देहात राम आहे तोपर्यंत राम म्हणलं पाहिजे. एकदा आपल्यातला राम गेल्यावर लोक राम म्हणायला तयार आहेत. आणि मग सीतामाला मारुतीराय सांगतात, मा अरे जो पृथ्वी मोलाचा हार तुझे म्हणतेस ना, अरे याच्यात राम नाही रे बाबा, नाही दिसत राम. मारुतीराय अरे त्याच्यात कुठं राम असतो मा? राम रत्न जानी न जानी रत्नान्यता. या जगाच्या भूतलावर त्रिभुवनात ज्याच्यात राम नसेल तिथं आमचं प्रेमच नाही मा. मा म्हणते, मग याच्यात राम नाही, मारुती तुझ्यात राम आहे. खऱ्या अर्थानं मारुतीराय सांगतात, होय माझ्यात राम आहे. खऱ्या अर्थानं हृदय विदारलं. राम सीता लक्ष्मण खऱ्या अर्थानं ही मूर्ती उभी केली. आणि मा सीताचे डोळे भरून आले आणि प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पहिलं पाणी आलं भक्तासाठी. प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना मिठी मारली. आणि मग मारुतीरायांना विचारलं, मारुतीराय या जगाच्या पाठीवरची कोणतीही गोष्ट मागा, आज मी तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. मारुतीराय सांगतात, प्रभू जो मागेल तो भक्त कोणता आहे? भक्तांनी आजपर्यंत देवाला कधीच काही नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. जो भवन्या भुजा ज्ञानिया तो आत्मा माझा, हे बोलिले कविध्वजा सप्तम अध्याय 7व्या अध्यायात त्याचं वर्णन केलं. ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे. आणि जो ज्ञानी भक्त आहे तो जगाच्या पाठीवर कधीच काही मागत नाही. मागणारे तुम्ही आम्ही बरोबर आहे. 4 शब्द लई मॅजिकल येतात. एक आहे विठोबा, एक आहे विठोबा, एक आहे तुकोबा, एक आहे ज्ञानोबा आणि एक आहे शिवबा. हे 4 शब्द महाराष्ट्रातले मॅजिकल आहेत. विठोबानं काय दिलं तर विठोबानं प्रेम दिलं. तुकोबांनी काय दिलं तर माता शोधण्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी काय दिलं? ज्ञानोबांनी हरिपाठ सांगदेव 65 अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दिली. आणि शिवबानं काय दिलं तर तुम्हाला आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य. पण प्रभू रामचंद्र हनुमंतरायांकडे बघतायत, सीता तो मारुती मागणार नाही बरं का काहीच. मारुती बोल काय हवंय? मारुतीराय सांगतात, तेव्हा मागणार आहे मी आज, देशील ना? पण प्रभू सांगतात, हो मारुती बोल काय पाहिजे? मग मारुतीराय सांगतात, तेव्हा यत्र यत्र कथा लोके तत्र तत्र गत्र मस्तेव श्रवणार्थ सदैव. प्रभू जिथं जिथं तुमची कथा जोर असेल, जिथं तुमचं नामस्मरण असेल
तिथे तिथं जोपर्यंत ही सृष्टी असेल तोपर्यंत त्या कथेत माझी उपस्थिती असते, बस एवढंच ते तथास्तु सांगितलं. म्हणून आजही या ठिकाणी हनुमंतरायांविषयी बोलतोय, बरोबर रामचंद्रांविषयी बोलतोय आणि ही कीर्तन कथा करतोय. म्हणून कुठंतरी मारुती नाही सगळ्यांकडे भाग अशा अनेक मोठी मोठी माणसं आली की ज्यांनी प्रतिज्ञा केल्या त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या. तुम्ही कसं काय करता? घेईन मी जन्म. मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या. दादा रावणाने प्रतिज्ञा केली, आकाशाला चिडी लावी, खारा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. सांगा झाली का रावणाची प्रतिज्ञा पूर्ण? रावणाचा जाऊ. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, भीष्मपणे केला खरा धनुर्धरा. अजून देवानं प्रतिज्ञा केली. बरं बाकीच्यांचा आपण मी शाळेत प्रतिज्ञा केली. हाय का शाळेत होते का प्रतिज्ञा? हा काही टेन्शन आलं की तुम्हाला? काय मग करतायला हसताय पण म्हणजे हसायचं पण कीर्तनात नाही हसायचं. कीर्तनात विक्षेप म्हणजे वाक्याचं मरण असतं, लक्षात नाही का? हा भगवंत सगळ्यांकडे बघत असतो, पुढं ना पुढं मग तो चिंता करतो नंतर. लक्ष नाही का? सांगा मला शाळेत प्रतिज्ञा होते का नव्हत्या? आपल्या पूर्ण झाल्या का? मग भारत माझा, सारे भारतीय माझे आणि बांधाबा नवनी आमची बांधणे झाले का आमच्या पूर्ण? आणि आमच्या बी नाही झाले पूर्ण. अरे भीष्मपणे केला खरा धनुर्धरा रक्षिणे. हे प्रभू रामचंद्र खऱ्या अर्थानं ऐका, मला काय सांगायचे? देवानं प्रतिज्ञा केली बाबा, हरिशस्त्र हाती सांगेल 4 गोष्टी युक्तीच्या. देवानी प्रतिज्ञा केली, झाली का पूर्ण? नाही झाली. तुमच्या आमच्या कशा होतील? आणि मग तरी तुको बरं म्हणतात घेईन यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मग तुकोबाने सांगा तुमची प्रतिज्ञा कशी काय पूर्ण होईल? तुकोबाने इथे नाही बरं का, त्याला प्रमाणे कुठून तरी इथं आले. तुम्ही म्हणता जन्माला येईल. मला काय म्हणायचंय, इथं बसलेली मी सांगा, खरंच तुकोबारेंना अधिकार आहे का जन्माला येण्याचा? संत जन्माला येऊ शकतात का? नाही तर तुम्ही उद्या वाटेवर उभा राहाल आणि घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी ओ लाडकी बहीण हाय लक्ष जमणार आहे काय आपल्याला? घेईन मी जन्म यासाठी देवा. हा अधिकार संतांचा आहे, कारण संत स्वतःहून येतात आणि संत स्वतःहून जातात. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, तुका म्हणे गात देवनाम. अजून प्रमाण जे जे झाले अवतार तुका त्यांचे संत स्वतःहून येतात महाराज आणि संत स्वतःहून जातात. हे आणि तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्हाला आम्हाला यावं लागतं. आगात करवी जे उडावे तैसेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया. आणि आज तुमच्या इथं खऱ्या अर्थानं मृत्यू प्रांत झाली, हे दुसऱ्याच्या इच्छेने त्याला अवतरायला होतं. आणि याला रूपाबळे करुणी खरे खायला. देव स्वतःहून येत नाही, देवाला दुसऱ्याच्या इच्छेने अवताराला यावं लागतं. तुम्ही आम्ही नाही म्हटलं तरी यावंच लागतं. नाही तो उद्या वाटेवर राहणार घेईन मी जन्म. कबीर महाराज म्हणले याच्यासाठी देवा हा तुकोबारेंचा वंद्यातला महाराष्ट्र म्हणजे पराक्रमाची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी म्हणजे हिंदूची भूमी. थोडा हळू चालवा महाराष्ट्र म्हणजे बलिदान. महाराष्ट्र म्हणजे परिक्रमा. या महाराष्ट्रात अठरा बलिदानी आणि 12 बलिदानांची बलिदान या महाराष्ट्राचा आज आपल्या आपला या कोकण प्रांताने महाराष्ट्राला भरवलेला केला. त्या कोकणानं महाराष्ट्राला निसर्ग दिला. या कोकण याच्यावर छत्रपती संभाजी राजांचा प्रत्येक मोहिमेच्या थोडा म्हणून या महाराष्ट्राची भूमी ही बलिदानाची. ये भूमि हिंदू की है, ये भूमि रामचंद्र की है, ये भूमि दलितों की है. ही भूमी संतांची आहे. म्हणून राजाने या ठिकाणी स्वराज्य निर्माण करत असताना ज्या राजाला म्हटलं जातं बहुजनांचा राजा, बहुजनांचा राजा. 18 पगडदाती आणि 12 बलिदान एकत्र केली. याचा आधी पहिरजी ऐकायला घेतली, तानाजी मालुसरेंना घेतली, हंपीराव मोहिते घेतले, मदारी भांडर मुस्लिम समाजाचा घेतला आणि माणसं गोळा केली. छत्रपती एक एक माणूस स्वराज्यासाठी तयार झाला. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहताना झुकल्यासारखा वाटत होता. भगव्यासारखा अंतर झाला होता. आता महाराष्ट्र ठेवण्याची गरज होती. अरे कोण भाग करणार महाराष्ट्र?
आदिल आले, निजाम आले, कुतुब आले, गज आले, फ्रेंच आले, हे वाघ महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्राचं शमन करण्यासाठी आता एका वादळाची गरज महाराष्ट्राचं शमन करण्याच्या वादळाचं शमन करण्यासाठी आता एका वादळाची गरज महाराष्ट्राला होती आणि ते वादळ निर्माण झालं छत्रपती शिवाजी राजांच्या अवतारात। महाराष्ट्रात राजांचा जन्म झाला, पाठोपाठ माणसं गोळा केली, बाजी प्रभू देशपांडे वय वर्ष 65 6.5 किलोचा दारपट्टा या हातात आणि 6.5 किलोचा दारपट्टा या हातात। राजा विशाल गडात हा बाजी छातीचा पर्वत करून उभा आहे। शब्द या बाजी प्रभू देशपांडेंचा आहे, एकाही गनिवालाही खिंड ओलांडून देणार नाही। राजा बाजी तुमची आवश्यकता, राजा म्हणतात बाजी तुमची आवश्यकता या स्वराज्याला। बाजी सांगतात तुम्ही विशाल गडात पोहोचता, ही स्थिती लई भयानक। राजा सांगतात बाजी तुम्ही 65 वर्षात लढणार आणि मी पडून जायचं ना। राजा कसं मोहिमे होता की तुम्ही लई वर येत 6.5 किलोचा दारपट्टा हा माझ्या हातात घेऊन 65 वयात बाजी म्हणतात हो राजा वय वर्ष 65 सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? बाजी देशपांडे सांगतात राजा निघा विशाल 300 मावळे जय बांधलांसहित हा विशाल गडाचा 300 मावळे माझ्या सोबत राहतील, हे जय बांधला आमच्या सोबत राहतील आणि सांगतो शब्द या बाजीचा तोफेचा आवाज करा, तोफेचा गोळ्याचा आवाज झाला की तुमचा बाजी देहाचा प्राण सोडेल। राजे जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही ना या यमाला न्यायचा अधिकार नाही। या बाजीला तोफे आधी नामरे बाजी सांगा शत्रूला आणि सांगा यमाला थांबवणारी 4-5 माणसं या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर शंभू राजे, तानाजी मालुसरे, महासचिव इतिहास काय बाजी राजा दहा विशाल राजा म्हणतात बाजी तुमची गरज आहे महाराष्ट्राला। राजा आमची गरज नाही, तुमची गरज आहे महाराष्ट्राला। राजा लाख वेळे तरी चालतील राजा, लाखाचा प्रश्न जगला पाहिजे का राजा? काय शब्द या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या मातीत उमटलेले हे शब्द माझा आवाज लक्षण बाजी पुष्पांची बलिदान या मातीसाठी बाजी पुष्पांची राजगडावर हा इतिहास असताना पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि त्यातला महत्वाचा गड मोठारा समोर होता। बाळासाहेबराव राजगडावर बोट ईशान्येकडे गेला। राजा दिसतो का तो मोठारा, राजा दिसतो का तो मोठारा? राजा सांगतात हो महाराज दिसतो ना। राजा त्या कोणाऱ्यावर फरकणारे ते दुश्मनाचं हिरवं निघाल, त्या कोणाऱ्यावर फरकणारे ते दुश्मनाचं हिरवं निघाल आमच्या डोळ्याला जखमा करून जातंय। राजा म्हणतात आई काय इच्छा आहे? राजा पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि महत्वाचा किल्ला कोढारा, हा कोढारा महाराष्ट्राच्या सत्तेत हवा आई कोढारा राखलाय उदय भारा, आई कोढारा राखलाय उदय भारा। 2000 कडवे मजबूत सैन्य बंदी पहारा तो खडा एकही दुश्मन इकडला तिकडला आम्ही इकडे तिकडे गेलो तरी दुश्मनाचा नजर नाही। आई कोढारा घेणं शक्य नाही। अरे तुम्हाला आठवलं कशाला? राजा तुम्ही आमच्या पोटात होतात, आया बहिणीचा किंतळण्याचा आवाज तुमच्या आईने ऐकलाय। राजा महाराष्ट्र संपलाय। राजा पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले तर काळजाला त्रस्त झालं। राजा आमचा पराक्रम महाराष्ट्राला बघायचा आहे। उतरवातील दुश्मनांचा साथ आणि पुन्हा एकदा खडपूरचा हा भगवा या कोढाऱ्यावर आईने सांगितलं शोभा आया बहिणी तर या सैतानाने लुटली आहे। हे आदिल निजाम कुतुबराज आणि फ्रेंच भयानक माणसं आहे। राजा तुला इतिहास करावा लागेल, तुला यांच्या मानवट्यावर बसावं लागेल। काय सांगायचं छत्रपती शिवाजी राजे कीर्तनात? राजे देव होते का, राजे संत होते का? दादा राजे देव होते का माहिती नाही, छत्रपती शिवाजी राजे होते पण मंदिरातील देव शिल्लक आहे। राजे
तुम्ही इथं कीर्तनात बसताना साहेब मानगुट्यावर तलवार ठेवली असते तुमच्या या पंख्याला इथं बोलून दिलं नसतं कोणी हा कपाळावरचा गंध शिल्लक आहे ना तो फक्त छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभूराज एरवी पांढरा भेटला घालतो विजू भाऊ एरवी पांढरा भेटला घालतो पण तुम्ही सगळे भगवे प्रिय माणसं आहे भगवानी असते भेटा मात्र भगवा भगव्याची शांत भगवा काय देतो जाता जाता सांगणार आहे भगवा म्हणजे आमच्या सगळ्यांचा अभिमान भगवा आमच्या रक्ता रक्तात मना मनात आणि कणा कणात भगव्याची शांत जबरदस्त साहेब या सैतानाने आया होईल तुटली मला माहिती आहे आई म्हणजे शिवा तो अनुभवलं नाही अनुभवलं राजा काही इच्छा आहे उतरवते विश्वराज हिरवं निदान आणि पुन्हा एकदा परतो हा भगवा आणि मग राजाने शब्द दिला मासाहेब काळजी नसावी येत्या अष्टमीला कोणाल्यावर भगवा फडकलेला असेल उतरलेला असेल ते हिरवं निदान आणि फडकलेला असेल हा भगवा आई साहेब येत्या अष्टमीला काय प्रवचन राजा शब्द दिला महाराष्ट्राच्या भागात आई साहेबांना आनंद शोभा घेणार येत्या अष्टमीला कोठारा मला सत्तेला सज्जला कोठारा घेणार जवळजवळ उदय भागात लागलेला कोठारा उदय भाग जो आजपर्यंत एक मी हरला तो उदय भाग जो आजपर्यंत कुणासमोर जमला नाही तो उदय भाग त्याच्या समोर जो उभा राहिला त्याच्या तलवारीच्या वारेने संपला तो उदय भाग जो एकाला एक जण 10 जणाला खलास करायचा तो उदय भाग राजेंद्र हिंदू चालू 3 माणसं नाव सूर्याची बालुसरे तानाजी बालुसरे आणि बाबा शेलार तानाजी बालुसरे सत्रेवर कोण तानाजी आई मासाहेब गावचा विधानचा प्रार्थना झाला सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे लावतात त्याचं लक्ष कुणीच विषय शिवचरित्र साधनामध्ये हा आचार्य कोणत्या तेवढं सोपं नाही अंतकरणाचा भाव प्रकट होतो असं वाटतं आमचे तानाजी बालुसरे इथं असं वाटतं राजा इथं हे असं वाटतं कोठारा समोर आहे आणि हा भगवा त्या कोठाऱ्यावर खडकवायला तानाजी बालुसरे थेट सत्रेवर आले कोण ताना आई साहेब जिजाऊचा प्राण म्हणजे ताना छत्रपतीचा एक हात म्हणजे ताना कशा पायी आला राज रायबाचं लग्न काढले कोणाचं लग्न काढले आणि रायबाच्या निमंत्रणाच्या अक्षरात राजा रायबाच्या निमंत्रणाच्या लग्नाच्या अक्षरात राजा तुम्हाला यायचं आई साहेब तुम्हाला यायचं शिवाजी राजा सांगतात तारा अरे तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न वेगळं येणार हा शिवा तुझ्या रायबाच्या लग्नात येणार लग्नाची तयारी आई साहेब ताराला जे हवंय ते द्या सगळं पोहोचवा मामा लग्नाची तयारी करा येणार हा शिवा ते तारा निमंत्रणाच्या अक्षरात छत्रपती शिवाजी राजांनी आपला उत्साहात पूर्ण केला निमंत्रणाच्या अक्षरा हातावर ठेवल्या आणि तानाजी बालुसरे सांगतात राज येत्या अष्टमीला रायबाग घर घ्यायचंय अष्टमीला आणि लग्न बी अष्टमीला सदर शांत माणसं शांत काय माहिती काय होणार तेवढ्यात राजे म्हणजे नाही जवळ राजा 2 तोंडाची बोलायचं आता म्हणलं माझ्या पोरात लग्न माझ्या पोरात वेगळं आता मग अरे ताना जमणार नाही आई साहेबचं नाव येऊन लग्नाला मला जमायचं नाही ताना हट्ट करू नको ताना म्हणतो राजा तुम्ही जर माझ्या रायबाच्या लग्नाला येणार नसाल तर रायबाचं लग्न होणार नाही रायबाच्या लग्नाला सदरेवर ताना मोहिमेवर आणि लई महत्वाची मोहीम आता मी घेतली मी शब्द दिलाय आई साहेब येत्या अष्टमीला ही मोहीम पूर्ण करायची राजा रायबाच्या लग्नाच्या व्यतिरिक्त अशी कोणती मोहीम आहे ही लई मोठी
तानाजी प्रश्न विचारू नकोस. पुरंदरच्या 10 मध्ये 23 किल्ले गेले आणि गड कोठारा ते हिरवणीसार आईसाहेब जिजाऊंच्या डोळ्यात जखमा करून करताय. तिथं भगवा बनवायचा आहे. हा बोना मी घेतलेला आहे. मी शब्द दिलाय महासाहेब जिजाऊंना आणि मराठ्याने दिलेला शब्द कधी माघार येत नसतो. ते महाराष्ट्राच्या माणसाने दिलेला शब्द आजपर्यंत कधी फेल गेला नाही. मी शब्द दिला शब्द दिलाय कोठारा घ्यायचा बरोबर, पण कोठारा कोणी द्यायचा हा शब्द नाही. काय माझी एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला जाऊ. आई काय म्हणतो आई म्हणते राजा काय म्हणतो ऐकू. तानाजी मालुसरे सांगतात राजा तुम्ही शब्द दिलाय मला मान्य आहे. तुमचा शब्द पूर्ण करी, पण तो शब्द आता आम्ही पूर्ण करणार. तू पूर्ण करणार आणि काय अर्थ झाला राजा. तुम्ही जो विडा उचललाय ना कोठारा घ्यायचा भगवा भरवायचा उदय भानाला फाडायचा तो विडा आता माझ्या हातात द्या राजा. कोणाला घ्यायचा शब्द दिलाय कोणी घ्यायचा माहिती नाही, पण एक सांगतो राजा तुमची गरज आहे रायबाच्या लग्नाला. राजा तुम्ही रायबाच्या लग्नाला जा आणि मी कोठारावर भगवा भरवतो राजा. जायला जातो हा ताना घेतो तो कोठारा. तानाजी मालुसरेंनी कोठारा घेण्याचं ठरवलं. राजे सांगतात ताना जमणार नाही. अरे जमणार नाही. रायबाचं लग्न नाही, पोराचं लग्न नाही. पोराचं लग्न सोडून जाणार का कोठारा. होईल की रायबा शब्द कोणता कोठारा आता ज्याचं नाव सिंहगड बाईकला नाही लक्ष नाही त्याचं नाव सिंहगड. लोक तिथं हॉलिडे स्पेंड करायला जातात. आठवड्यातला एक दिवस रविवार फिरायला जातात आणि स्पेशल भजी सांगितलं तसं ऐकलं. एक दह्याची वाटी आणि भजी घेतल्यानंतर माझा तृप्त होता. तर मला सांगा त्या तानाजी मालुसरेंनी आपलं रक्त जिथं सांडलं तो कोठारा तो भजी खायला जायचा गड नाही. हा स्वराज्य माहिती म्हणून जायचा तो गड. तानाजी मालुसरेंचं बलिदान उभं करण्याचा तो गड. भजी खाण्याचा तानाजी मालुसरे राजा राजा म्हणतात ताना रायबाचं लग्न रायबाचं लग्न. राजा कोण म्हणणं होणार नाही रायबाचं लग्न. त्या राजा राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न. राजा अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. पण ऐकायला राजा आधी लगीन कोठाऱ्याचं आणि पण माझ्या रायबाचं त्यावेळेला राहतो हा ताना राजा म्हणतो आई सांगणार मला नाही. अरे उदय भानाला लागलाय एका वरात 10 जण खलास करतो. एक वार केला की घास करतो. एक वार केला की छाती बोलतो. लई भयानक आहे. आजपर्यंत कुणाला सुद्धा मला नाही तो उदय भान राजा असा उदय भान जबरदस्त राजा असा उदय भान जबरदस्त. एका वरात 10 जण खलास करत असत. एका वरात घास करत असत. एका वरात छाता करत असेल राजा हा तानाही या महाराष्ट्राच्या मातीचा यायला जातो. हा ताना हात भारावून तानाजी मालुसरे गुडघ्यावर बसून या ठिकाणी उभे आणि गुडघ्यावर बसताना खऱ्या अर्थानं राजे समोर उभे आणि तानाजी मालुसरे गुडघ्यावर याला ठरवत जास्त अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं. आता काय करावं समजत नव्हतं. आई साहेब सांगतात राजा अरे का खिन्न झालास. हे शुभा अरे काय झालं. आई स्वराज्याचा मावळा गुडघ्यावर बसलाय तो ऐकत नाही ग मा. आई म्हणते शोभा अरे जीव आहे त्याचा तुझ्यावर. हे हृदयातून ऐकवर का सज्जनाव नाही महत्वाच्या प्रसंगाला स्पर्श करतोय. महासाहेब जिजाऊ म्हणतात राजा जीव आहे त्याचा तुझ्यावर. तो नाही ऐकणार माझं बी नाही. काय म्हणतो माहिती का तानाजी मालुसरे असा पदर पसरला आणि राजा या 2 हाताने लई सेवा केली हो तुमची. ज्या ज्या मोहिमेला तुम्ही आवाज दिला त्या प्रत्येक मोहिमेला तुमचा तानाजी तुमच्या सोबत होता. राजा वार तुमच्या देहावर झालं पण देहावर वार होण्याच्या आधी तुमच्या तानाजीनं वार इथे घेतलं. तुम्ही आवाज कमी ठेवायचा वाढवायचा अजिबात नाही. काहीच करून सगळं बरोबर झालं. राजा ज्या वेळेस वार तुमच्यावर झालं त्यावेळेस वार तुमच्या तानाजी मालुसरेंनी घेतलं. एक स्पर्श होऊन दिला नाही समशेरीच्या दुश्मनाच्या. राजे म्हणतात आई याला सांग. आई म्हणते राजा मी नाही बोलणार म्हणजे जेवढा तुम्हाला प्रिय असणार तेवढाच मला तानाजी प्रिय आहे.
लक्ष दे नाही ताना काय इच्छा आहे काय नाही राज मग एवढे वार घेतले विचारा तुम्ही सावित्रीला रात्रभर बायका पोरं रडत होती राज हळदी लावली तरी रक्त थांबत नव्हतं मला विचारलं का वार घेतले मी म्हणलं सावित्री अगं स्वराज्याच्या राजाच्या देहाचे वार घ्यायला आपल्या देहावर वार घ्यायला याला लय भाग्यवान लागतं मी भाग्यवान आहे की मला छत्रपतींच्या देहावरचे वार माझ्या देहावर पडले अहो पण तुमचं रक्त थांबत नाही सावित्री हा देह माझ्या राजासाठी गेला ना तर तो पवित्र होईल ग खरं सांगू राजे विचारा तुमच्या सूर्याला आणि विचारा या शेलार मामांना मामा सांगा काय शब्द होते तानाजीचे ताना कशापायी बोलतो आणि मला विश्वास नाही तुझ्यावर माझा विश्वास नाही तुम्हाला माझ्यावर हातात विडा का ठेवला दाबून विश्वास नाही का माझ्या मनगटावर अरे ताना तुझ्या मनगटावर आणि तुझ्या खांद्यावर स्वराज्य उभं राहिले आणि तुमच्यासारखे मावळे मला साथ देतात म्हणून हा शिवाजी राजा आहे मला एवढं खरं आहे ना मग मला सांगा एवढं सगळं मोहिमा जिंकल्या एवढे लई वार घेतले आजपर्यंत तुमच्याकडे काहीच नाही मागितलं तुम्हीच म्हणले हा किल्ला काय देऊ ना तुझ्या नावावर कथा ना म्हणलं यंदाचा आमदारकीचं तिकीट द्या मला असं म्हणलं असं झालं माग घेतलं का काय माझे म्हणतात काहीच नाही मागितलं पण आता मागण्याचा अधिकार आहे का मला आणि तुला तर तवा बी सांगितलं ना माग नाही मागणार राजा आज मागणार द्यायला लागेल राजा म्हणतात ताना अरे माझ्या देहावरच्या वाराची आठवण करून दिली खरंच संशय चालली आई आणि या तानाची नदी मध्ये टाकला ग नाही तर तुला शोभा कधी संपला असता ताना म्हणतो राज घेणार ना मग राजा म्हणतो येताना आता या क्षणी तुझ्या देहातला माझ्या देहातला प्राण जरी तू मागितला असता तरी हा देहातला प्राण तुझ्यासाठी मी देईन मागताना काय हवंय फक्त कोढाण्याची मोहीम या तानाजीच्या पदरी घाला आणि त्या इडा राज जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाना हे राजांना शब्द दिला राजा जोपर्यंत गवताची बंद पेटवत नाही जोपर्यंत कोढाण्यावर भगवा फडकत नाही आणि जोपर्यंत उदय भानाला उभा फाडत नाही तोपर्यंत ताना देहातला प्राण सोडत नाही याला कमिटमेंट व्हायला शब्द दिला तानाजी मालुसरे अंतकरण दाखवून आलं आणि राजाने हातावरचा इडा तानाजी मालुसरेंच्या हातावर ठेवला रणी निगत शूर न पाहे माघार रणात निघालेला शूर बाळासाहेब सांगतात ताना अरे तू परत येणार नाही याची काळजी तुझ्या शोभाला येईल अरे त्याच्या देहातला प्राण आहेस तू माहिती तानाजी मालुसरेंना बी होतं परत येणार नाही आणि माहिती छत्रपतींना बी होतं ताना परत येणार नाही दहा तारा माघार बघायचं नाही फक्त सूर्या कर युद्धाची तयारी शेलार मामा लग्न घरी होते या प्रसंगात शेलार मामा उपस्थित नाहीत इतिहास सूक्ष्म पद्धतीने अभ्यासायचा शेलार मामा लग्न प्रसंगी लग्नाची तयारी करण्यासाठी ज्येष्ठ कोणीतरी असावं म्हणून मामांकडे जबाबदारी होती सूर्याची मालुसरे आणि तानाजी मालुसरे सज्ज झाले उतरले गड उतरून गेले पण तानाजी मालुसरेंची पावलं नव्हती निघत ताना थोड्या पायऱ्या उतरला परत फिरून आला आणि परत राजेंच्या खांद्यावर हात ठेवला राज आवाज एक गोष्ट मागायची होती माफी मागतो पण द्याल का राजे म्हणतात ना अरे माहिती तुला बी तू परत नाही येणार माहिती तुझ्या शोभाला बी तू परत नाही येणार तुला माहिती ना उदय भानकोणी राजा शब्द दिलाय खरंच गवताची गंज पेटवत गवताची गंज पेटल्या करायचं तुमच्या तानाजीने गडी घेतला लगेच निघायचं राजे मला मिठी मारा द्यायचं राज माग ना काय हवं तेच मागतो राज तुम्ही मला मागाशी म्हणला ना उदय भानाचा वार करतो आणि वार केल्यानंतर संपवतो जर कदाचित या तानावर उदय भानाचा वार झालाच आणि पडलाच तुमच्या तानाजीचा देह कोढाण्यावर तर आज या देहातला प्राण न्यायच्या आधी एकदा तुमच्या दोन्ही हाताने पिठी मारायला काही शब्द होते सज्जनाव अंतकरणाला भेटले एक एक पान असं पलटी करताना असं वाटतं पुढचा शब्द काय असायला बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात काढतोया माझा कंठ टाकतो या गोष्ट बापाची सांगतात खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला किती ठेवलेलं एकटा रडला घरात आणि तो परमेश्वरा आज जी पोरं आनंदात सुखात दिसतात हा दिवस आमच्या जीवनात रोज नाही आणि मग हृदय भरून आलं हा सांगितला तुम्हाला शेतकरी आणि सैनिक सांगायला स्पेशली मी कधी स्पेशल त्यास मी कोणी नाही जबरदस्त बरी नाही सैनिकाचं म्हणा अशा गोळ्या लागतात नाही तर आता रात्रीच्या 2 वाजता फोन करतो अगं ऐकलं का एकदा लेकराचा चेहरा बघायचा जाता जाता लेकरू म्हणत होतं पोरगी म्हणत होती हे लेक म्हणजे लई बापाची प्रेमळ बर का
माझी लेक येता जाता जाता मला अशी म्हणते बाबा तुमचं ते पप्पी घ्यायची तसे तुम्हाला मी जाऊन द्याला. आता माहिती तिला नाही पण माहिती मला आहे ना, गाडीची नजर चुकली की मी घरी झाला. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान, लेक वाचवी वाढली तर माणूस. जेवढा मुलगा महत्वाचा तेवढीच मुलगी महत्वाची. एका कीर्तनातून किती मेसेज झालं बरं का कीर्तनातून 2 मिनिटं राहिले, 11:30चा वेळ संपत आलेला आहे. त्याच्यावरती खरंच नाही. मी फक्त उदय भाजी एका मिनिटात काढणार आहे आणि कीर्तन संपवणार आहे. हा सैनिक का सांगितला माहिती का? तिथं गोळ्या लागलेला सैनिक माझे मित्र आहेत किती, त्या सातारा फलटणच्या पलीकडच्या बघा, ते म्हणतात महाराज अहो लई पोरांच्या दिवाळीला सुट्टीच नाही भेटली यावर्षी, दिवाळीला गेलाच नाही साहेब. अरे तुमची आमची दिवाळी लक्ष्मीपूजनला आहे, पण ज्या दिवशी सैनिक घरी येईल ना त्या दिवशी त्यांची दिवाळी लक्षात घ्या. त्या दिवशी त्यांची दिवाळी, ज्या दिवशी घरी येईल त्या दिवशी आकाश कंदीलावर आलाच नाही दिवाळीला घरी, तिरंगा गुंडाळलेला घरी आला. मुलगी म्हणते आई गेला का आपला बाप? सगळे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सॅल्यूट करायला असतात तिरंग्याला. माझा बाप नसतो का तो तिरंग्यासाठी तिथं लढत असतो. माझ्या मैत्रिणी म्हणतात पुढे तुझा बाप. मी अभिमानाने सांगते ज्याला सॅल्यूट करताना त्या तिरंग्यासाठी लढायला गेलाय भारताच्या सीमेवर. पण आता परत 15 ऑगस्ट 26 जानेवारी येईल, माझा बाप आता तर जिवंतच नाही. मैत्रिणी पुन्हा विचारतील त्यांचे बाप त्यांच्या सोबत असतील, सांग तुझा बाप कुठे आहे? आई काळजी करू नको, तुझी लेख तो अभिमानाने सांगेल. ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना त्या तिरंग्यासाठी शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे, दिल भी आहे जान भी देंगे वतन तेरे. अंतकरण भरून आलं आणि म्हणून तो सैनिक, भारताचा सैनिक, शहीद होणारा जवान माझा तानाजी मालुसरे. रणात निघाल्यानंतर माघार होत नाही. चल सूर्या तिघाला, सूर्याजी मालुसरे आणि तानाजी मालुसरे दोन खऱ्या अर्थानं 400-500 मावळे सोबत निघाले. चल सूर्या गड घ्यायचाय, कोठाना घ्यायचाय. तर ते मावळ्यांनो दुश्मनांनी तलवार टाकली की तितक्या तिथं त्यांना सोडा आणि जर तलवार उघडली तर त्यांचं नरड उलटा. चला या ठिकाणी झाले सज्ज मावळे. यशवंती नावाची घोरपड नाही, यशवंत घोरपडे नावाचे मावळे, जे मावळे निघाले दोन हाताने सर करत या ठिकाणी तानाजी मालुसरे निघाले. पहिला पाऊल तानाजी मालुसरेंनी टाकला, दुसरा पाऊल सूर्याजी मालुसरेंनी टाकला. आणि एकच गर्जना होणार होती, उदय भानाला दाद येणार होती. तानाजी मालुसरे सांगतात हे मावळ्यांनो चला उदय भानाला दाद आली आहे. हरे हरे हर हर महादेवची शिववंदना झाली. हे मावळ्यांना हाना काढला तेरा सत्य वाद यात्रा करून रक्तबंबा शरीर मावळे मारताय दुश्मन मारताय. तानाजी मालुसरे वार करताय. सूर्या म्हणतो दादा दादा अरे कसला वार. सूर्या म्हणतो दादा अरे किती भयानक वार. हे दादा अरे कशा पायी? तानाजी मालुसरे सांगतात सूर्या जोपर्यंत नौकाची गंज पेटत नाही, जोपर्यंत उदय भानाला फाडत नाही आणि जोपर्यंत होणाऱ्यावर खडकत नाही तोपर्यंत मी हातला प्राण सोडणार नाही. वारावर वार रक्तबंबा शरीर रंगपंचमीला लाल रंगाची उधळण व्हावी अशी लाल रंगाची उधळण कोठाऱ्यावर वार होत होते. 100 मावळे शिल्लक राहिले आणि उदय भानानं 70 वार केला. तानाजी मालुसरेवर धार तुटली, हात तुटला आणि ताना खाली पडला. मावळे पळायला लागले. तानाजी सूर्याजी मालुसरेंनी दोर काढला. हे घरांनो अरे कुणाच्या अवलादी तुमच्या, अरे उड्या मारून म्हणाल तर ध्यान समजले जाल आणि लढून म्हणाल तर इतिहासात नाव कोरडं जाईल. माघारी करा, मावळे माघारी फिरले, पुन्हा युद्ध सज्ज झालं. पण आता झालं असं तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्याची ताकद नव्हती. शेवटचे 30 सेकंद तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्याची ताकद नव्हती. उदय भान म्हणतो सूर्या मेलाय तुझा भाऊ संपलाय आणि मेलेल्या सापावर हा उदय भांडो पटन आहे मला सांग त्याला शरणी. सूर्या म्हणतो दादा तो उदय भान म्हणतो शरणी जिवंत सोडे. सूर्या तू भाऊ आहेस म्हणून सोडला, ह्याच्या जागी तू सरापुरी शब्द टाकला असताना नर ढोळावला असता. अरे भांडण नाही गेला जखमा माझ्या का साईड्यासारखं करतोस? सगळ्यांना प्रमाणले रे दादा. अरे कुठून रक्त येतेस, वेडायस का? संपवले त्यांनी तुला. सूर्या त्याला सांग महाराष्ट्रात ती माणसं मरतील पण ती कधी शरण मोडेल वाकणार नाही. जात उदय भान म्हणतो हे सूर्या काय म्हणतोय तो? काही नाही, एकदा उभा राहून तुम्हाला बघायचंय माझ्या तारा.
म्हणून त्याला उभं करायचंय. तानाजी मालुसरेंची बाहू धरले आणि उभं केलं. असा लटलटणारा देह तानाजी मालुसरेंचा सांगत होता, आता मध्ये कोणीच यायचं नाही. उदय भान, तुझी 50 माणसं शिल्लक आहेत आणि माझी 100 माणसं शिल्लक आहेत. तसं तर जिंकलोय आम्ही, फक्त तुला फाडायचा राहिला. उदय भान, एक वार तू करायचास आणि एक वार तानाजी करणार. ज्याचा वार जबरदस्त, वार झाल्यानंतर जो जिवंत राहणार कोण राहणार त्याचा होता. मी शब्द दिलाय माझ्या राजाला. सूर्या म्हणतो, दादा सूर्या मधी पडायचं नाही पडायचं. उदय भान म्हणतो, ताना अरे काय राहिले तुझ्या, अरे काय उदयवान वार, तू बी सिंहगर्जना कर आणि मी बी सिंहगर्जना करतो आणि एकच सिंहगर्जना होणार होती. उदय भानाची समशेर पुन्हा एकदा बाहेर आली. तानाजी मालुसरेंची समशेर बाहेर आली. 33 कोटीने तानाजी मालुसरेंच्या सोबत होते. हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी, हा भगवा वाचवण्यासाठी आमच्या आया बहिणीची सर्जरी होती. या सैतानाला उद्ध्वस्त व्हायला आई तुळजा भवानी चंद्रमारक कोणी उठवलं तानाजी मालुसरेंना. कमरेला भगवा होता. भगवा म्हणजे चार, भगवा म्हणजे बार आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान. तो भगवा तानाजी मालुसरेंच्या तलवारीत ताकद देत होता आणि एक वार होणार होता. तानाजी मालुसरेंनी शिवगर्जना केली. हरे हरे. उदय भानाच्या हृदयात तलवार जाऊन फिरली. आर पार उदय भानाच्या हृदयातून तलवार बाहेर गेली आणि उदय भानाची संशय तानाजी मालुसरेंच्या आर पार गेली. दोघेही खापकन खाली पडले आणि सूर्याजी मालुसरे उदय भानाचा हात बघायला गेला. ताना म्हणतो, सूर्या अरे पुढे चाललास. अरे महाराष्ट्राने मावळ्यांनी केलेला वार कधी फेल जात नसतो. अरे मेला येतो पेटाव गावताची गंज फडकव भगवा आणि करू दे माझ्या राजाला राज. तुमच्या कानाला घेतला राजा गावताची गंज पेटल्या गेली. भगवा फरकला गेला. उदय भान गेला. राजगडावरून निघाला. राजा 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 तुमच्या तानाजीला गड घेतला राजा. राजा तानाजीला गड घेतला राजा. राजाला आनंद झाला. राजाला आनंद झाला. पण संशयाची पाल चुकली. ताना संपत होता. सज्जन हो, ताना म्हणला, राजा शेवटचे डोळे उघडे ठेवले तुमच्यासाठी. देहाचा प्राण गेला बाबा, पण शेवटचे डोळे उघडे ठेवलेले माझ्या तानाने. राजा लई आठवण काढली तुमच्या तानाने. एकदा मिठी मारा नाही त्याला. तो म्हणत होता, डोळे मिटवून घेतो मी तुझ्या पाशी. एकदा तुमची मांडी त्याच्या डोक्याला ध्याना. राजा म्हणतो, ताना तुझ्यासारखा मावळा परत महाराष्ट्रात होणे नाही. कितीतरी वर्ष होतील, पण इतिहास तुला कधीच विसरणार नाही. तानाजींनी मिठी मारली. तानाजी मालुसरेंना राजांनी मिठी मारली. सूर्या म्हणतो, राज आई साहेबांना आणि वहिनी साहेबांना काय सांगायचं. सूर्या सांग आई साहेबांना आणि वहिनी साहेबांना, आई साहेब तुमच्या तानाजी मालुसरेंनी गड घेतला आई साहेब, पण गड घेत असताना गड आला सिंह मात्र